नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निरोगी शरीरासाठी काही नियम. दररोज न चुकता 30 मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायला जा. लक्षात असू द्या, चालला तो चालला, थांबला तो थांबला. दररोज कोणतेही एक तरी फळ खावे. खास करून सफरचंद, संत्रे, केळे, पपई, सीताफळ, आवळा यापैकी एखादे. दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात 1 चमचा लिंबाचा रस व 1 चमचा मध घालून प्या. प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा. कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन किंवा द्रव पदार्थ खाणे टाळा. दुपारच्या व रात्रीच्या जेवणाची सुरुवात सॅलड खाण्याने करा. दिवसातून 2 वेळा 3 ते 5 मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा प्रघात ठेवा. रात्री शांत झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न व्हावे यासाठी 2 मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या. रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ अक्रोड खा. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. दिवसातून किमान 30 लिटर. सकाळी 10 ते 15 मिनिटे शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे ऊन घ्या. रात्रीची झोप किमान 7 तास घ्या. दररोज 10 ते 15 मिनिटे जॉगिंग करा. दररोज 10 ते 15 मिनिटे पळा. जागच्या जागी सुद्धा चालेल. जेवणातील पदार्थात भरपूर विविधता असू द्या. म्हणजे प्रमाण जास्त नको तर जास्त पौष्टिक असावे. शांत चित्ताने हळूहळू संथपणे नीट चावून खा. वाघ मागे लागल्यासारखे भराभरा न चावता नुसते गिळू नका. 2 जेवणाच्या मध्ये छोटा उपहार घ्या. जीवनात नेहमी आनंद व हास्य असू द्या. सकाळची न्याहारी घेणे कधीच चुकवू नका. रात्रीची झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळा. शक्यतो रात्री 10 वाजता झोपावे. आहारात तंतुमय म्हणजेच फायबर पदार्थांचा वापर वाढवावा. जेवणात रसरशीत नैसर्गिक रंग असलेले अन्न पदार्थ असू द्या. योगासन वर्ग लावा व योगासने करा. किमान 12 सूर्यनमस्कार घाला. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती सदैव तुमच्या सभोवताली असतील याची दक्षता घ्या. लक्षात ठेवा, आरोग्याला चांगले असणारे पदार्थ जिभेला आवडतीलच असे नव्हे. दिवसातून 2 वेळा ग्रीन टी प्या. घाम येईल इतका व्यायाम करा. आर्थिक तणाव टाळण्यासाठी किमान 1 वर्षाच्या खर्चाला पुरेल एवढी रक्कम सेव्हिंग करा. आठवड्यातून 2दा तरी 30 मिनिटे पुलअप पुशअप व्यायाम करा. जेवणापूर्वी अर्धा तास अर्धी मूठ शेंगदाणे खा. वर्षातून एकदा ट्रेडमिल टेस्ट करून घ्या. 1 घास 32 वेळा चावून खा. ड जीवनसत्वयुक्त पूरक आहार घ्या. जेवणात 2 चमचे गाईचे तूप वापरा. म्हशीच्या दुधात जास्त
स्निग्धांश असलेल्या दुधाऐवजी गाईचे कमी स्निग्धांश असलेले दूध वापरा. सकाळच्या नाहारीत भाजणीचे थालीपीठ, सांजा, पोहे, भाज्याचे पराठे असे सकस व पौष्टिक पदार्थ असावे. जेवणासोबत कृत्रिम थंड पेय घेणे टाळा. यामध्ये कोका कोला, थम्स अप, लिम्का इत्यादी. जेवणापूर्वी हात पाय साबणाने स्वच्छ धुवा व निर्जंतुक करा. नेहमी गरम व ताजे जेवण घेत जा. रोज थोडा आल्याचा छोटा तुकडा खा. रोज 1-2 लसणाच्या कच्च्या पाकळ्या खा. साखरेचा वापर अतिशय कमी करा. पदार्थ बनवताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करा. वरून कच्चे तेल घेऊ नका. तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नका. एकाच प्रकारचे तेल न वापरता करडई, शेंगदाणा, सनफ्लॉवर, सोयाबीन, पाम, राईस ब्रान, मोहरी, ऑलिव्ह अशी मिश्र तेल एकत्र करून वापरल्यास प्रत्येकातील काही चांगले गुणधर्म मिळून येतील. भातासाठी हातसडीचा किंवा बिन सडलेला तांदूळ वापरा. गिरणीतून गहू दळून आणताना त्यात सोयाबीन घाला. 1 किलोला 100 ग्रॅम सोयाबीन तुम्ही घालू शकता. सकाळी 2 खजूर, राजगिरा लाडू किंवा रोल, मोरावळा खावा. आहारात नाचणीचा समावेश करा. शक्य तितके मिठाचे प्रमाण कमी करा. भाजी, आमटी, पदार्थ अळणी वाटल्यास वरून मीठ घालून घेऊ नका. जास्त खाणे टाळा. लक्षात ठेवा, अति खाणे अन मसनात जाणे. झोपण्यापूर्वी किमान 3 तास आधी काहीही खाऊ नये किंवा जेवू नये. जेवणानंतर शतपावली घाला, म्हणजेच 100 पावले चाला. जेवणानंतर लगेच झोपू नका. आठवड्यातून 1 वेळ उपवास करा. दिवसातून 10 मिनिटे मौन व्रत पाळा. आठवड्यातून किमान एकदा मैदानी खेळ खेळा. दिवसातून एकदा अर्धा तास चांगल्या पुस्तकांचे वाचन करा. सकाळी अंघोळीनंतर 10 मिनिटे प्रार्थना करा. सकाळी अंघोळीनंतर 10 मिनिटे ध्यान म्हणजेच मेडिटेशन करा. इतरांबरोबर स्वतःची तुलना कधीही करू नका. तुमच्या आवडीचेच काम करा. नावडते काम किंवा नावडती नोकरी ताबडतोब सोडा. सदैव तुमच्या कुटुंबियांच्या संपर्कात किंवा सानिध्यात राहा. मित्रांच्या सानिध्यात राहा. रोज एका तरी व्यक्तीच्या हिताचे किंवा भल्याचे कृत्य करा. रोज एका तरी व्यक्तीला माफ करत जा. जेव्हा दमल्यासारखे वाटेल तेव्हा थोडी विश्रांती घ्या. आराम करा. मुक्तपणे जोरात हसा. धूम्रपान वर्ज्य करा. मद्यपान वर्ज्य करा. गुटखा किंवा तंबाखू आदी व्यसनांपासून दूर राहा. पत्त्यांचा जुगार, मटका, रेस, वेश्यागमन अशा मार्गांपासून दूर राहा. एकपत्नी व्रत आचरा. आठवड्यातून काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा. सकाळी दव पडलेलं असताना हिरवळीवरून अनवाणी
चाला. जरूर असेल तेव्हा मदत मागा. सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाका. दुपारी 10 ते 15 मिनिटांची डुलकी घ्या. लिफ्ट किंवा एस्केलेटर यांचा वापर न करता जिन्यांचा वापर करा. हिरव्या पालेभाज्या, सॅलड, कोशिंबिरी यात मोड आलेली कच्ची कडधान्य असावीत. यांचा भरपूर प्रमाणात वापर करा. मोड आलेली कडधान्यांच्या उसळी करून खा. मधून मधून डोळे व चेहरा गार पाण्याने धुवा. वर्षातून एकदा ट्रिपला जाऊन येत जा. आरामदायी पादत्राणे वापरा. मुक्तपणे आनंदाने नाचा. मुक्तपणे आनंदाने गा. तडस लागेल इतके न जेवता पोटात जेवढी जागा असेल त्याच्या फक्त 80% खा. लक्षात ठेवा, 2 घास भुकी तो सुखी. एखाद्या जवळच्या जुन्या मित्राशी किंवा स्नेहाशी वेळ काढून 5 ते 10 मिनिटे फोनवर बोला. तुमच्या दातांची योग्य निगा राखा. त्यांची काळजी घ्या. सकाळी व रात्री 2 वेळा ब्रशने दात साफ करा. बागकामात मन रमवा. सुती व सैल कपडे वापरा. तंग कपडे वापरणे टाळा. नियमित पोहायला जा. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. जीवनाचा उद्देश व उद्दिष्ट लक्षात घेऊन जगा व जीवनातील आनंद लुटा. नियमितपणे मोकळ्या हवेत किंवा बागेत फिरायला जात जा. नियमितपणे नाटक किंवा सिनेमा किंवा संगीताचा जलसा किंवा व्याख्यान अशा अभिरुची संपन्न किंवा मनोरंजन कार्यक्रमास अवश्य जा. तुम्ही दमला असाल तरीही रेटून काम न करता थोडा वेळ काढून आराम करा. विश्रांती घ्या. प्रकृतीच्या कारणाने कधी कधी कामास नकार द्यायला शिका. तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मधाचा योग्य वापर करा. एड्स सारख्या भयानक व्याधीपासून 2 हात दूर राहण्यासाठी तुमच्या काम जीवनातील जोडीदाराबरोबर एकनिष्ठ राहा. चांगल्या आरोग्यासाठी स्वयंचलित वाहनाऐवजी सायकलचा वापर करा. तुमच्या भावनिक समस्या इतरांजवळ व्यक्त करू नका. नकारात्मक व्यक्तींना टाळा. त्यांना तुमच्यापासून 2 हात दूरच ठेवा. एखाद्या समाजहिताच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करा. नियमित रक्तदान करा. समाजाचे ऋण मान्य करून परतफेड म्हणून सेवाभावी संस्थांना यथाशक्ती मदत करा. साधी राहणी व उच्च विचारसरणी ठेवा. एक नवी परोपकार वही चालू करून त्यात रोज केलेल्या एका तरी परोपकाराची नोंद करत जा. पैशांची व अन्नाची उधळपट्टी करू नका. लोणची, फरसाण असे खारवलेले पदार्थ जास्त खाऊ नका. त्यात मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात जी आरोग्याला घातक असतात. भजी, वडे, कुरडया, पापड, पापड्या असे तेलकट पदार्थ जे आरोग्याला अपायकारक आहेत असे कमी प्रमाणात खा. मैदा, मैद्याचे आणि
बेकरीचे बिस्किटे, केक असे पदार्थ कमी प्रमाणात खा. बाजारात मिळणारे जंक व फास्ट फूड खाणे टाळा. श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, लाडू असे मिठाईचे गोड पदार्थ मोजकेच खा व मनावर संयम ठेवा. अतिरिक्त चहा, कॉफी, एरिएटेड थंड पेय न पिता रवी खालचे ताजे अधमुरे गोडसर ताक, लिंबू सरबत, सोलकढी, कोकम, ताज्या फळांचे रस प्या. शिळे, नासलेले, आंबलेले अन्न व उतरलेली फळे खाऊ नका. बाजारात अस्वच्छ जागी उघड्यावर बनवलेले पदार्थ खाऊ नका. शेवग्याच्या शेंगा, कारली, कुळीथ, हातग्याची फुले, अळू, पुदिना, कढीपत्ता, मेथी, मुळा, पालक, कांदापात, लसूणपात, गवार, सुरण, लिंबू, कोथिंबीर, आले ह्या व अशा अनेक हर्बल भाज्यांचा त्यांचे गुणधर्म लक्षात घेऊन जेवणात जाणीवपूर्वक वापर करावा. ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करत जावा. शक्यतो शाकाहारच घ्यावा. मांसाहार वर्ज्य करावा. जिभेला कायम लगाम घालून ताब्यात ठेवावे. तिचे जास्त चोचले पुरवत बसू नये. लक्षात असू द्या की जीभ ज्याची आग्रहाने मागणी करते ते नेहमीच आरोग्यास अपायकारक असते. प्रकृतीस न झेपणारे उपास करू नये. त्यांनी अपायच होतो. उपासाचे दिवशी उपासाचे म्हणून आपण जे खातो ते नेहमीच पित्त वाढवणारे व प्रकृतीस अपायकारक असतात. व्रत, वैकल्य, उपास तापास प्रमाणाबाहेर व प्रकृतीस न झेपतील असे करू नयेत. जेवणाच्या वेळा कटाक्षपूर्वक पाळाव्यात, नाहीतर ऍसिडिटीचा त्रास होतो. आपल्याला ज्याची ॲलर्जी आहे ते लक्षात घेऊन असे पदार्थ आहारात टाळावे. नियमितपणे व वक्तशीर राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घेत जा. तुमच्या व्याधींवर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे किंवा गोळ्या वेळच्या वेळी न चुकता घेत जा व पथ्य पाळा. तुम्ही स्वतःच घरच्या घरी मनाने किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतीही औषधे घेऊ नका. मुदतबाह्य झालेली औषधे घेऊ नका. टीव्ही समोर बसून जेवण घेणे बंद करा. कुटुंबीयासमवेत जमिनीवर बसून सर्व मिळून हास्य विनोद करत जेवण घ्या. संगणकावर काम करत असणाऱ्यांनी लाकडी पूर्वी सरकारी कार्यालयात होत्या तशा खुर्च्या वापराव्या. खुर्चीवर ताठ बसावे. संगणकाच्या पडद्यापासून किमान 18 इंच अंतर ठेवावे व दर तासाने तोंडावर थंड पाण्याचा मारा करून व डोळे धुवून घ्यावे व थोडे चालून यावे. भ्रमणध्वनीचा म्हणजेच मोबाईलचा अतिरिक्त वापर व वाहन चालवताना वापर कटाक्षाने टाळावा. पंखे, एसी यांचा अनावश्यक वापर टाळावा. शक्यतो थंड पाण्याने अंघोळ करणे उत्तम. लवकर निजा व लवकर उठा. जागरणे करणे टाळा. तेलकट, चमचमीत, मसालेदार, अत्यंत जहाल तिखट, जास्त गोड
अशा पदार्थांचे सेवन करू नये. तुमच्या शारीरिक व्याधी लक्षात ठेवून त्यानुसार पथ्य पाणी, औषधे याबाबत दक्षता घ्या. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.